फोटोत दिसणारा हा गृहस्थ पहा. हा आहे नौशाद अहमद शेख, वय 58 वर्ष. मात्र यानं केलेला गुन्हा फार गंभीर आहे. यानं जो गुन्हा केलाय त्याबद्दल याला कोणीच माफ करू शकत नाही. 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघं 16 वय असणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थिनीवर याच नौशाद शेखने वारंवार बलात्कार केलाय. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बरं, शेखनं हे काही पहिल्यांदा केलं नाही, तर 10 वर्षांपूर्वी देखील त्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. नौशाद शेख याची रावेत परिसरात क्रिएटिव्ह अकॅडमी आहे. तो स्वतः या संस्थेचा संचालक आहे. त्याच्या या संस्थेत 75 मुली आणि 100हून अधिक मुले 8वी ते 12वीचे शिक्षण घेत आहेत. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. महिन्यातून एकदा ते पालकांशी भेटू शकतात असा नियम आहे. त्यामुळे आपल्यावर होणारा अन्याय विद्यार्थी पालकांना वेळीच सांगू शकत नाही. त्याचाच फायदा शेख याने घेतला. पीडित मुलगी 14 वर्षांची असतानाच आरोपीने मी तुला फिजिकल इन्व्हॉल्व्ह होऊन डेव्हलप करेन, तुझं करिअर बनवेल, त्यासाठी तुला माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहावं लागेल असं सांगत तिच्यावर तब्बल 2 वर्ष लैंगिक अत्याचार केले. त्याच्या या घृणास्पद कृत्यात अकॅडमीतील एका माजी विद्यार्थिनीचा देखील सहभाग असल्याचं समोर आलंय. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह अकॅडमी ही साधारणपणे 2009 पासून रजिस्टर आहे. संचालक नौशाद अहमद शेख यांनी सदर ठिकाणी एंट्रन्स क्लासेससाठी तसेच पब्लिक स्कूल यासाठी मुलं ॲडमिशन घेत असतात व त्या ठिकाणी बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल हे दोन्ही पण त्या ठिकाणी राहण्याची मुलांची व्यवस्था असते. तर त्याच्यामध्ये एका मुलीशी फिजिकली इन्व्हॉल्व्ह होऊन डेव्हलप करणं अशा प्रकारे व तुझ्याशी करिअर घडवेल अशा प्रकारे फूस लावून तिच्यासोबत रिलेशन ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे. जी अटक केलेली मुलगी आहे ती त्या याच्यातली पूर्वीची स्टुडंट आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. आम्ही आत्ता साधारणपणे तिथे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे गोपनीयरित्या चौकशी करत आहोत, विचारपूस करत आहोत. तर त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की बाललैंगिक अत्याचार अधिनियम हा जो कायदा आहे हा गंभीर आहे, याच्यामध्ये शिक्षाही गंभीर आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व तपासामध्ये सगळ्या गोष्टींची चौकशी करून ज्या ज्या गोष्टी सत्य बाहेर येईल त्या अनुषंगाने तपास करत आहोत. येथील शिक्षण संपल्यानंतर पीडित मुलगी आपल्या गावी गेली तेव्हा ती एकांतात राहायची, फारशी कुणाशी बोलायची नाही. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. शेख याच्या विरुद्ध यापूर्वी देखील लैंगिक शोषणाच्या तक्रारी होत्या. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा असंच घृणास्पद कृत्य केलंय. त्याच्या संस्थेत अनेक मुली शिक्षण घेत असल्यानं पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपासासाठी गुन्हे शाखेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ज्या विश्वासावर आई वडिलांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठवले होते त्यांनीच केलेल्या या घृणास्पद कृत्याने मोठा धक्का बसलाय.